नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या शेती आणि सरकारी योजना या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, महाराष्ट्रातील दिव्यांग बांधव, विधवा महिला तसेच संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे लाभार्थी यांच्यासाठी आजची माहिती अतिशय महत्त्वाची ठरणार आहे। सध्या राज्यात पावसाळी अधिवेशन सुरू आहे आणि या अधिवेशनाकडे अनेक लाभार्थ्यांचे लक्ष लागलेले आहे। विशेषतः दिव्यांग, विधवा महिला आणि इतर सामाजिक सुरक्षा योजनांच्या लाभार्थ्यांच्या मनात एकच प्रश्न आहे की या अधिवेशनामध्ये त्यांच्या अनुदान वाढीबाबत काही चर्चा होणार का? तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक छोटीशी विनंती आहे, तुम्ही जर या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून संपूर्ण अपडेट्स तुम्हाला वेळेवर मिळतील। चला तर मंडळी, व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, मागील काही महिन्यांपासून दिव्यांग बांधव, विधवा महिला आणि संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांकडून एकच मागणी सातत्याने केली जात आहे, ती म्हणजे मिळणाऱ्या अनुदानामध्ये वाढ व्हावी। कारण सध्या वाढती महागाई, दैनंदिन खर्च, औषधोपचार आणि इतर गरजा लक्षात घेतल्या तर अनेक लाभार्थ्यांचे सध्याचे अनुदान अपुरे पडत असल्याचे सांगितले जात आहे। यामुळे विविध संघटना आणि लाभार्थी शासनाकडे वारंवार अनुदान वाढीची मागणी करत आहेत। आता राज्यात पावसाळी अधिवेशन सुरू असल्यामुळे अनेक लाभार्थ्यांच्या मनात एकच प्रश्न निर्माण झाला आहे, तो म्हणजे दिव्यांग आणि गरजू नागरिकांच्या प्रश्नासाठी सातत्याने आवाज उठवणारे बच्चूभाऊ कडू हे या अधिवेशनात अनुदान वाढीचा मुद्दा सरकारसमोर मांडणार का? आणि जर हा विषय अधिवेशनात मांडला गेला तर सरकारकडून यावर काही सकारात्मक निर्णय घेतला जाईल का? सध्या लाभार्थ्यांमध्ये याच विषयाची सर्वाधिक चर्चा सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे। मित्रांनो, दिव्यांग बांधवांच्या विविध प्रश्नांसाठी आणि मागण्यांसाठी बच्चूभाऊ कडू यांनी यापूर्वी अनेक वेळा सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे। त्यामुळे राज्यातील अनेक दिव्यांग बांधव आणि विधवा महिलांना अशी अपेक्षा आहे की सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनामध्ये देखील ते अनुदान वाढीचा विषय सरकारसमोर मांडतील। याच कारणामुळे अनेक लाभार्थ्यांचे लक्ष या अधिवेशनाकडे लागलेले आहे। मित्रांनो, सध्या अधिवेशनाचे काही दिवस पूर्ण झाले आहेत। या कालावधीत बच्चूभाऊ कडू यांनी दिव्यांग बांधव आणि विधवा महिलांच्या हिताचा एक महत्त्वाचा मुद्दा सभागृहात उपस्थित केला आहे। त्यांनी अशी मागणी केली आहे की राज्यातील शिवभोजन केंद्राशी संबंधित जे काही टेंडर किंवा व्यवसायाच्या संधी उपलब्ध होतात त्यामध्ये दिव्यांग बांधव, विधवा महिला आणि आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील व्यक्तींना प्राधान्य दिले जावे। त्यामुळे या घटकांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची संधी मिळू शकते आणि रोजगाराचे नवीन मार्ग देखील उपलब्ध होऊ शकतात। सध्या तरी अधिवेशनात या माध्यमातून हा महत्त्वाचा मुद्दा मांडण्यात आला असून सरकार यावर काय निर्णय घेते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। मित्रांनो, आता बच्चूभाऊ कडू यांनी नेमकी कोणती मागणी केली आहे हे सोप्या भाषेत समजून घेऊया। राज्यामध्ये पूर्वी अनेक ठिकाणी शिवभोजन केंद्र सुरू करण्यात आले होते। या केंद्राच्या माध्यमातून नागरिकांना कमी दरात जेवण उपलब्ध करून दिले जात होते। या शिवभोजन केंद्राचे संचालन करण्यासाठी किंवा त्यांच्याशी संबंधित टेंडर देताना दिव्यांग बांधव, विधवा महिला तसेच आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील सदस्यांना प्राधान्य द्यावे अशी मागणी करण्यात आली आहे। म्हणजेच या घटकांना केवळ सरकारी मदतीवर अवलंबून राहावे लागू नये, तर त्यांना स्वतःचा रोजगार किंवा व्यवसाय सुरू करण्याची संधी मिळावी, हा या मागणीचा उद्देश आहे। कारण अनेक दिव्यांग बांधव आणि विधवा महिला आर्थिक अडचणींना सामोरे जात असतात। अशा परिस्थितीत जर त्यांना शिवभोजन केंद्र चालवण्याची संधी मिळाली तर त्यातून त्यांना नियमित उत्पन्नाचा स्रोत निर्माण होऊ शकतो। त्यामुळे त्यांचे आर्थिक सक्षमीकरण होण्यास मदत होईल आणि त्यांना स्वावलंबी जीवन जगण्याची संधी मिळू शकते। म्हणूनच दिव्यांग बांधव, विधवा महिला आणि आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबासाठी ही मागणी महत्त्वाची मानली जात असून आता सरकार यावर काय निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। मित्रांनो, सध्या अनुदान वाढीबाबत कोणतीही अधिकृत घोषणा किंवा अंतिम निर्णय समोर आलेला नाही। मात्र याचा अर्थ असा नाही की हा विषय संपला आहे, कारण राज्याचे पावसाळी अधिवेशन अजूनही सुरू आहे आणि पुढील काही दिवसांमध्ये अनेक महत्त्वाच्या विषयांवर चर्चा सुरू होणार आहे। त्यामुळे दिव्यांग बांधव, विधवा महिला आणि इतर लाभार्थ्यांच्या अनुदान वाढीचा मुद्दा देखील अधिवेशनात चर्चेसाठी येऊ शकतो, अशी अपेक्षा अनेक लाभार्थी व्यक्त करत आहेत। विशेष म्हणजे राज्यातील विविध दिव्यांग संघटना, सामाजिक कार्यकर्ते आणि लाभार्थी सातत्याने अनुदान वाढीची मागणी करत आहेत। त्यामुळे हा विषय शासनापर्यंत पोहोचत असल्याचे दिसून येत आहे। आता या मागणीकडे सरकार गांभीर्याने पाहते का? अधिवेशनात यावर काही चर्चा होते का? आणि भविष्यात या संदर्भात काही सकारात्मक निर्णय घेतला जातो का? याकडे सर्व लाभार्थ्यांचे लक्ष लागलेले आहे। म्हणून पुढील काही दिवसांमध्ये या संदर्भात कोणतीही महत्त्वाची माहिती समोर येते का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। मित्रांनो, अनेक लाभार्थी असं सांगत आहेत की सध्या त्यांच्या दैनंदिन गरजा आणि खर्च मोठ्या प्रमाणात वाढले आहेत। औषधोपचाराचा खर्च, घर खर्च आणि इतर आवश्यक बाबींसाठी अधिक पैशांची गरज भासत आहे। अशा परिस्थितीत सध्या मिळणारे अनुदान
पुरेसे नसल्याचे अनेक लाभार्थ्यांचे मत आहे। त्यामुळे अनुदानामध्ये वाढ करण्यात यावी अशी मागणी सातत्याने केली जात आहे। याच कारणामुळे राज्यातील दिव्यांग बांधव, विधवा महिला आणि इतर लाभार्थ्यांचे लक्ष सध्या सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनाकडे लागले आहे। आता येणाऱ्या दिवसांमध्ये सभागृहात या विषयावर काही चर्चा होते का? सरकारकडून याबाबत काही भूमिका स्पष्ट केली जाते का? किंवा लाभार्थ्यांसाठी काही सकारात्मक निर्णय घेतला जातो का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। म्हणूनच पुढील काही दिवसांमध्ये या विषयासंदर्भात येणाऱ्या प्रत्येक घडामोडीकडे सर्व लाभार्थी लक्ष ठेवून आहेत। मित्रांनो, आतापर्यंतच्या अधिवेशनात बच्चूभाऊ कडू यांनी दिव्यांग बांधव आणि विधवा महिलांशी संबंधित काही महत्त्वाचे मुद्दे सरकारसमोर मांडलेले आहेत। त्यामुळे या घटकांच्या विविध प्रश्नाकडे सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे दिसून येत आहे। मात्र ज्या अनुदान वाढीच्या मुद्द्याची अनेक लाभार्थी वाट पाहत आहेत, त्या संदर्भात अद्याप कोणताही अंतिम निर्णय किंवा अधिकृत घोषणा समोर आलेली नाही। त्यामुळे सोशल मीडियावर किंवा इतर ठिकाणी फिरणाऱ्या अपूर्ण माहितीवर किंवा अफवांवर विश्वास ठेवणे टाळणे गरजेचे आहे। कारण जोपर्यंत सरकारकडून किंवा संबंधित विभागाकडून अधिकृत माहिती जाहीर होत नाही, तोपर्यंत कोणतीही बातमी निश्चित मानता येणार नाही। म्हणून लाभार्थ्यांनी शांतपणे अधिकृत घोषणेची वाट पाहावी आणि पुढील काही दिवसांमध्ये या संदर्भात काही महत्त्वाची माहिती समोर येते का, याकडे लक्ष ठेवावे। मित्रांनो, जर आपण प्रत्यक्षात विचार केला तर अनेक दिव्यांग बांधव आणि विधवा महिलांना केवळ अनुदानावरच पूर्णपणे अवलंबून राहावे लागते। घर खर्च, औषधे, शिक्षण आणि दैनंदिन गरजा यामुळे त्यांच्यावर आर्थिक ताण खूप वाढलेला आहे। त्यामुळेच अनुदान वाढीची मागणी ही केवळ इच्छा नसून एक वास्तविक गरज बनलेली आहे। मित्रांनो, पावसाळी अधिवेशन हे राज्यातील महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी एक मोठे व्यासपीठ असते। या अधिवेशनात विविध योजना, अर्थसंकल्प आणि समाजातील घटकांच्या समस्या यावर चर्चा केली जाते। त्यामुळेच दिव्यांग आणि विधवा महिलांच्या प्रश्नावर या अधिवेशनात काही सकारात्मक निर्णय होतो का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। मित्रांनो, पुढील काही दिवस या विषयासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत। कारण अधिवेशन जसजसे पुढे जाईल तसतसे नवीन मुद्दे, चर्चा आणि शक्यतो काही घोषणा देखील समोर येऊ शकतात। त्यामुळे लाभार्थ्यांनी संयम ठेवून अधिकृत अपडेटची वाट पाहणे आवश्यक आहे। मित्रांनो, या विषयासंदर्भात पुढील काही दिवसांमध्ये कोणतीही महत्त्वाची माहिती, नवीन अपडेट, अधिकृत घोषणा किंवा शासनाचा कोणताही निर्णय समोर आला तर ती माहिती सर्वप्रथम आपल्या शेती आणि सरकारी योजना या YouTube चॅनलवर पाहणार आहात। त्यामुळे अशा सरकारी योजना, पेन्शन योजना, दिव्यांग योजना, संजय गांधी निराधार योजना आणि इतर महत्त्वाच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलसोबत जोडलेले राहा। तसेच तुम्हाला रोज मोबाईलवर सर्वात आधी अपडेट मिळवायचे असतील तर आपल्या शेती आणि सरकारी योजना या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये नक्की सामील व्हा। व्हॉट्सअप ग्रुपची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। त्या लिंकवर क्लिक करून लगेच ग्रुपमध्ये जॉईन व्हा। व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा। जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका। भेटूया पुढील एका नवीन आणि महत्त्वाच्या अपडेटसह। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।